ना आपल्याला जायचं कुठं होतं? केतकावळ्याच्या बालाजीला. आणि आणलंय कुठं? तिरुपती मध्ये सकाळ सकाळ दहाव्याला गेलो पहिला वाट आज मध्ये यायचं म्हणल्यावर काचा पुसायला लागतात बाबा. कॉन्ट्री कमी दिले ना आम्ही. आता बसलोय तर बसते की. पैसे कमी आणि रुबाब जास्त. ऐक ना राव तू. बॉयज आर गेटिंग रेडी. अम्मा स्माइल ना बोल रे. 30 रुपये ओनली 30 रुपये. 10 रुपये. गोविंदा. रस्ता आहे का? आपण चाललोय कुठे? नाही ना बरोबर आहे. अण्णा रस्ता आहे का? रस्ता नाही. फिर निघताना संजय जात होता वसुली व्हाय झालाय. मोबाईल आमचा जप्त होईल थोड्या वेळातच. गोविंदा गोविंदा. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री सुंदर असं तिरुपती बालाजीचं दर्शन झालं. खूप सुंदर दर्शन झालं. खाली आलो, जेवण वगैरे केलं आणि जेवल्यावर ठरलं की जायचं कोल्हापूरला. तर गाडी कोण चालवणार रात्रीची, कोण चालवणार? तर गोट्या म्हणला की मी घेतो वन साईड कोल्हापूरपर्यंत, कारण की दमलेला नव्हता मी बी. आणि गोट्याने वन साईड गाडी घेतली. सगळ्या गाडीत झोपले. सगळे गाडीत झोपले. सकाळी उठले कुठं? सकाळी उठले कुठं बघायचं तुम्हाला? एक मिनिट थांबा. व्हिडिओ नाही झालाय तर मग अशी. पाणी पण बघ. 1 2 फायनली आम्ही रामेश्वरमला पोहोचलेलो आहे. गाड्या अशा तिकडे कुठेतरी पार्क केली. 100 रुपये पर पार्किंग. आणि आता कसं असतं दर्शन काय असं माहीत नाही, पण जेवढं वाचलं किंवा व्हिडिओ पाहिलेत त्यानुसार इथं 22 कुंड आहेत. त्या 22 कुंडांचं पाणी अंगावर घ्यायचं, आंघोळ करायची आणि मग देवाचं दर्शन घ्यायचं. भेटूयात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर 22 कुंडामधून दर्शन घेऊन चेंज केलंय. आता चाललोय आम्ही रामेश्वरमच्या दर्शनाला. एक्सपिरियन्स कसा होता 22 कुंडाचा? तिथे 22 तीर्थ आहेत. रात्रीभर गाडी चालायचा शीन गेला. पूर्ण शीन गेला. आता ह्या गेटअपमध्ये दर्शनाला चाललो. रामेश्वरमचं आमचं दर्शन खूप छान झालं. तर रामेश्वरम हे 11वं ज्योतिर्लिंग आहे, जे भारताच्या एकदम टोकाला आहे, शेवटी आहे. तर दर्शन खूप छान झालं आमचं. तर हे जे रामेश्वरमचं लिंग आहे हे प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेलं आहे. तसं इथं 2 लिंग आहेत, एक विश्वलिंग आणि एक रामलिंग. विश्वलिंग म्हणजे ते लिंग की जे हनुमानांनी माता सीतेच्या पूजेसाठी कैलासावरून आणलं होतं. आणि दुसरं जे लिंग आहे ते सीता यांनी स्वतः इथली समुद्रातली वाळू घेऊन बनवलं होतं. असे 2 लिंग इथं आहे. खरंच खूप छान दर्शन झालं. मंदिरामध्ये जास्त आतमध्ये फोटो काढायला आलं नव्हतं, तरी आम्ही थोडा ट्राय केलं आहे. कसं वाटलं दर्शन मित्रांनो? एकदम छान, मस्त, अप्रतिम. छान दर्शन झालं. ओम नमः शिवाय.
सेतू. शेवटच्या टोकाला आलोय आणि बघा हे. कपडे नाही बघा, मी असं द्या. अच्छा नको ना राहुल, का ना कपडे का घाल ना आजा पटकन. गाईज यू कॅन गेस दॅट वेअर आर वी. आपल्या भारताचं शेवटचं टोक, जिथे आपल्या भारताची सीमा संपते, अशा धनुषकोडी बीचवर आम्ही आलेलो आहोत. बच्चा लोग सदा आगे पढ़िए। जय हिंद दोस्तो. तर केतकावळ्याच्या बालाजीपासून निघालेली घरची ट्रिप शेवटी भारताच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलेली आहे. येस युअर राईट. आम्ही आहोत धनुषकोडी बीचवर, आपल्या भारताचं शेवटचं टोक. आणि माझ्या मागं प्रभू श्रीरामांनी बांधलेला, वानरसेनेने बांधलेला श्रीराम सेतू. अद्भुत. चला झालं दर्शन. हा फायनली एक 4 तासानंतर हॉटेल सापडले. तोंड बघा पोरांची. काय काय विषय काय एवढं का? 4:30. जेवायला 4:30 वाजलेत. रामेश्वरमचं दर्शन घेतलं आणि निघालोय पद्मनाभ स्वामीला. आणि तोंड बघा. अजिंक्यने घरून शेंगदाण्याचे लाडू आणले होते, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. ताटं बघायची लोक. तर दुपारचं पोटभर जेवण झाल्यानंतर गाडी सुसाट निघाली. कुठं हे पुढच्या काही सेकंदात तुम्हाला कळेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हाला वाटत असेल त्या कपडे आहेत म्हणजे हा अजून रामेश्वरममध्येच आहे. कपडे घातले पण लय मोठा गैरसमज आहे. रामेश्वरवरून पोरं गेली धनुषकोडीला, तिथून कन्याकुमारी. आता कुठे आहे? पद्मनाभन स्वामी म्हणजे कुठं? केरला. तर आम्ही पोहोचलेलो आहे केरलामध्ये काल रात्री. छान झोप झाली, नाश्ता झालाय पोटभर. आज्जू म्हणला पोटभर नाश्ता करायचा. आणि आता निघालोय पद्मनाभ स्वामी या मंदिरामध्ये. हे काय म्हणत होता मग अशी तू? हा बरोबर सरळ घे. मला ते आता लावून दे, मला लावून दे. येणार मग अशी कोणी लावून दिलं, मीच लावून दिलं ना. बॉईज आपल्याला 9 इथंच वाजलेले आहेत. ठीक आहे ना, पहिलं आहे ना पोटभर खाऊ दे. ब्रेकफास्ट राहतं कधी पण अन्न हे पूर्ण प्रमाण. पद्धतशीर झाला पाहिजे, म्हणजे दिवसभर भूक लागली. देव जर म्हटला अरे बालका तू जर उपाशी आला कसं होईल तुझं? जर परत काम करू नये, आला का परत वेळ जाईल त्याच्यामध्ये. देव मला खरं रागवेल, त्यापेक्षा आपलं खाल्लेलं कधी चांगला. ऑल टाइम फेवरेट ब्रेड बटर. अण्णा याला पण लावून टाका ना. काय रे काय म्हणलं? साहेब म्हणतात ते ब्रेड बटर सोबत ब्लॅक टी हवाय आणि बनवून पैसे दिल्यात खर्च झाला पाहिजे. म्हणजे ब्लॅक टी सोबत तुम्हाला ब्रेड बटर हवं? यस ते थोडं असं आलं की चायनीज बिनीज खायचं आणि माझं ग्रीन टी द्या. म्हणजे पोटाला त्रास नाही व्हायचा. चिकन खायचं, चिकनवर चहा प्यायचा. इकडं चालतं, इकडं चालतं. अरे अजिंक्य हे दिलंय मित्रा. हे अरे आजू अरे हे मानव निर्मिती आहे, हे देव निर्मिती आहे. आपण देवभूमीमध्ये आपण देव देवाला आलोय. अरे यार लहानपणी काय आपलं तूप साखर चपाती असंच लावायचं ना? असंच 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 तवापासून सवय लागली. कसं आहे? अप्रतिम. अप्रतिम. सुंदर 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 असं दृश्य आहे, सुंदर असा नाश्ता आहे. मित्रांनो सुंदर. मित्रांनो आता यांचा नाश्ता बिष्टा सगळं ओके झालं. पोटभर खाल्लं की निघतो मंदिरात दर्शनाला. तिथं काय मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही.
त्यामुळे बाहेर आल्यावर जे काय ते तुम्हाला दाखवायला सांगेल. सॉरी बट ही आमची रूम होती, थोडी उशिरा दाखवतोय. हे चला आवरा पटकन. वाईट्स लेट्स गो. अजिंक्य कायम लेट आवाज कायम. चला चला अण्णा चलो. नाही ना घेऊन चल. अरे करगुट्याला अडकवते. करगुटा नाही घातलं तू? करगुटा नाही घालत. आता किती पैसे दाखवते रे? तर सगळं आवरून झालेलं आहे. मस्त नाश्ता, पोटभर पाणी, एकदम ओके टोके कार्यक्रम. आता निघालो आहे मंदिरात दर्शनासाठी. मुद्दामून कॅब केली कारण की असं कळलंय की गर्दी खूप आहे आणि पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तुम्ही जर त्या हॉटेल म्हणजे मंदिरापासून 1-2 किलोमीटर लांब राहत असाल कॅबच बुक करा. तर कॅब बुक करा, सोयीस्कर राहतं, टेन्शन नाही पार्किंगचं. आणि मोबाईल वगैरे तर कॅरी केलेला आहे, तिथं लॉकरमध्ये ठेवायचा. ठीक आहे चालेल, भेटूयात. काय म्हणलं अजिंक्य? 9 ते 10 आणि मग 10:30 ते 11:15 असं टायमिंग आहे. म्हणजे एकंदरीत इथं देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर स्लॉट्स आहेत. त्या स्लॉटमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता. महाराष्ट्रीयन बॉईज इन केरला. ओढा. खूप शांतता, भयान शांतता. तर फायनली खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं पद्मनाभ स्वामीचं. तर पद्मनाभ स्वामी म्हणजे हा विष्णूंचं हे मंदिर आहे केरलामध्ये. तर ही मूर्ती शेषनागावर झोपलेली आहे, जी एकूण अशी 18 फूट आहे. तर दर्शन घेताना 3 दरवाजामधून दर्शन घ्यायला लागतं. पहिल्या दरवाजातून डोकं आणि हात शिवलिंगावर ठेवलेला, दुसऱ्या दरवाजातून नाभी आणि तिसऱ्या दरवाजातून चरण. तर भगवान विष्णूंचा एक हात आहे तो असा एका पिंडीवर आहे पहिल्या दरवाजात, आणि जो मधला दरवाजा आहे तिथून त्यांच्या नाभीमधून कमळ उमलून त्याच्यावर ब्रह्मदेव आहे, आणि तिसऱ्या दरवाजातून चरण. तर ही मूर्ती आपल्याला काय सांगते की ब्रह्मा विष्णू महेश हे एकच आहेत. खूप 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 सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर वातावरण आहे इथलं. तुम्ही केरला साईडला व्हिजिट केलं की इथं नक्कीच या. खरंच खूप छान वाटलं आहे दर्शन करून. तर हे आहे केरळमधील जटायू मंदिर. रोपवे बंद असल्या कारणाने आम्ही वरती जायचं टाळलं, कारण की वरती जायला किमान 30 मिनटं तरी लागत होते. सुंदर आहे पण खूप मंदिर. पद्मनाभ स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघून 3 तास झालेत. वाजलेत 3:30 आणि अजूनही पोरांचा हाल चाललंय. कशासाठी? तर हॉटेल. हीच बोंब आहे इकडं. हॉटेल लवकर भेटत नाही. मेडिकल आणि बेकरीच जास्त आहे इथं. चहाच्या टपऱ्या पण लई आहेत. चहाच्या टपऱ्या. रस्ते सुंदर आहेत. रस्ते सगळं सुंदर आहे. बाकी सुंदर रस्ते, सगळं सुंदर. खाण्याचा हाल. खाण्याचं लई झालं. कधी आपल्या महाराष्ट्रात पोहोचू असं होते. जागा दे. फायनली कुठेतरी एक हॉटेल सापडलं दुपारचं, तिथं जेवलो आणि मग हा एक रात्रीचा कॉफीचा ब्रेक घेतला. चाय लेट नाईट क्रेविंग्स. नॉट लेट नाईट, 8च वाजलेत. लेट नाईट चहा आहे ना, लेट नाईट. रस्त्यात थांबू नका असं म्हणणं आहे. काय म्हटलं तू? लेट नाईट नाही, लेट नाईट टी झाला. लेट नाईट नाहीच आहे पण ही. काय म्हणत होत तू? पण इथं केरलामध्ये शक्यतो जेवणासोबत चहा, सगळीकडे चहा चालू आहे. ओढा. एक कप ब्लॅक कॉफी आता थोडं वेळ घेतो. ठीक आहे. आता मी स्लीप आणि तू गाडी ओके मध्ये, आणि आजू तू किन्नर बन आपला. काय किन्नर ट्रक आहे का आपल्याकडे?
नाही म्हणजे सांगायला मॅप वगैरे. टाइम किती आला ते सांग. 4 वाजले. गाडी कधी चालू केली आपण निघायला? मॉर्निंग सकाळी 12ला चालू झालं. हां 11:30ला दर्शन झालं आमचं. 11 11:30ला. हां 11:30ला चेकआउट केलं पद्मनाभपासून. तर 12 वाजता निघालो आहे केरलामधून नॉनस्टॉप. फक्त मध्ये थांबलं 4:30 वाजता हॉटेल भेटलं. अर्धा जेवलो. त्याच्यानंतर 12 तासाने डायरेक्ट स्टॉप इथं कर्नाटक. जेवण डिनर 1 साईड आणले 1 साईड. यांनी अभि बाईने गोली भरलेला आहे. का आणला आजा? कुठं आणलं इथं खॉम झाडात तू? तुझ्या टाकीकडे बघतोस का आपण? कुठं बघू? इकडं 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 बघू का? आणि खरं सांगायचं परत एकदा झोपेतून उठलोय. झोपेतून उठले सरप्राईज. झोपेतून उठल्या कितवा दिवस आहे आम्हा की रोज सरप्राईज भेटते. सरप्राईजवर सरप्राईज झाले. आणि मला थोडा क्लीन बीच कुणी नाही आहे. आम्हीच आहे फक्त इथं बोंबलत. अनप्लॅन्ड ट्रिप्स आर रिअली वर्थ. रिअली ओय ओय पडतील. खरं सांगायचं जरा बीचचं नाव काय ते माहीत नाही. जे काय दृश्य आहे ना समोर, नातकर्तिका खूप सुंदर. लुक. कोकण नाही आहे हे. चलो मेरे पीछे चलो. आपला फॅन आहे. तर आपण चाललो आहे यांच्या घरी आंघोळीला. माझ्या घरी आंघोळीला रात्री. आणि मग तिथून जेवल्याशिवाय जाऊ नको पण म्हणतोय. हॅलो जेवल्याशिवाय जाऊ नको म्हणतोय. हां पण जेवून जाणार आहे. नाही जेवून नाही जाणार कारण की लय उशीर झालेला आहे. ठीक आहे. गरम काय होतं? तर फायनली काल सकाळी निघालो होतो केरळमधून. आणि आज किती वाजले? 9 9:30. मग टोटल 21 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो आहे कर्नाटकमध्ये मुर्डेश्वर या ठिकाणी. मित्राच्या घरी जाऊन, भाऊचा एक मित्र होता इथं एक राहायला, त्याच्या घरी जाऊन मस्त आंघोळ वगैरे केली. भाऊचा मित्र आहे म्हणून दिले. शासनात नसतं दिले. 800 रुपये त्याला आपण फळ फ्रूट त्याचे घेऊन त्याच्यासाठी दिले. आता फ्रेश झालो आहे आणि आता मंदिरासमोर आले. चला दर्शन घ्यायला जाऊया. रोटेट हो ना, दाखव की मस्त. मला वाटते साऊथमध्ये जेवढी काही मंदिरं आहेत त्यापैकी सगळ्यात मोठी एंट्रन्स ही याच मंदिराची असावी अशी. इट्स व्हेरी ह्यूज.
दर्शनाचा कसा विषय इथं नाही एकदा चेक करून घे ही लाईन कोणती आहे का मोबाईल लॉकर आहे कॅरिंग बॅग्स इनसाइड टेम्पल प्रोहिबिटेड ओके तर आपण कॅमेरा नेऊ शकतोय हां वरती जाण्यासाठी ओके तर इथं वरती जायला अशी लिफ्ट आहे चला मंदिरात जाऊयात वाव खाली बघ खाली बघ सांब सदाशिव त्याच्यावर जायचे रे ती सांब सदाशिव सांब सदाशिव अरे नमो पार्वती पते हर हर कॅरी बॅग्स इनसाइड अरे नमो पार्वती पते हर हर तर 21 तासाचा अखंड प्रवास करून आम्ही पोहोचलो मुर्डेश्वरला तर मुर्डेश्वर हे भगवान शंकराचं जागृत देवस्थान आहे इथं भगवान शंकराचं आत्मलिंग आहे म्हणजे रावणाने तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांनी ते आत्मलिंग लंकेत न्यायला नेलं होतं त्यावेळेस देवांनी एक शक्कल उडून श्री गणेशांना खाली पाठवलं आणि ते लिंग जर खाली जमिनीवर राहिलं तर ते तिथंच राहील कारण की आत्मलिंग हे पृथ्वीवर जाणं हे काय चांगलं नव्हतं म्हणजे रावण अपराजित राहिला असता तर अशी शक्कल उडून जेव्हा गणेशांनी ते लिंग जमिनीवर ठेवलं तेव्हा रावणाने खूप ताकद केला ते लिंग उचलण्याचा तेव्हा ते उचलताना त्या लिंगाचा आकार असा गायीच्या ह्याच्यासारखा आला त्यामुळे त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर पडलं जे इथून जवळच आहे आणि ते लिंग उचलताना त्याचे काही भाग हे इकडं किंवा तिकडं पडले तर ते मुर्डेश्वर ह्या ठिकाणी देखील पडले होते तर तेव्हाच त्या लिंगाला इथं मुर्डेश्वर हे लिंग स्थापन झाले तर असे या मुर्डेश्वर देवस्थानाची आख्यायिका आहे तर कसं वाटलं दर्शन करून छान वाटलं छान आहे एवढा वेळचा ड्रायव्हिंगचा सीन गेला निघून सीन गेला आणि देवस्थान पण खूप छान आहे स्वच्छ आहे जास्त गर्दी नाही आज मे बी सॅटर्डे म्हणून पण छान वाटलं आणि मागेही भगवान शंकराची किती फुटाची मूर्ती मला माहीत नाही पण तिचं काम सुरू आहे सध्या तरी तर इकडं आलात तुम्ही तर नक्की भेट द्या मंदिराला बाय आता आपण निघतोय आई अंबाबाई कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनासाठी तोपर्यंत बाय मेरा जोर नहीं है मैं क्या करूं आशिक है ये जोर नहीं है मैं क्या करूं दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं ये दिल दीवाना दीवाना है ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना उसके शहर को जोड़ा उसकी गली में दिल को तोड़ा फिर भी सीने में धड़कता है दिल मैंने दिल से उसे निकाला जो ना करना था कर डाला फिर भी याद उसी को करता है दिल ये दिल दीवाना दीवाना है ये दिल पता रहे ना किसी का हमें यही तो है ये पल जिंदगी का हमें अता पता रहे ना किसी का